पिंपरी चिंचवड भाजपाचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी पिंपळे सौदागर राहटणी भागात प्रचाराचा जोर चांगलाच वाढवला आहे। आयटी कर्मचाऱ्यांच्या पसंतीचे राहण्याचे ठिकाण असलेल्या पिंपळे सौदागर राहटणीमध्ये बापू काटे आणि त्यांची टीम प्रत्येक सोसायटी पिंजून काढून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरात वेगाने विकास करण्यासाठी नागरिक भाजपला मतदान करतील असा विश्वास बापू काटे यांनी व्यक्त केला आहे। जनतेसमोर आम्ही घेऊन जात असताना या शहरातील महत्त्वाचे प्रश्न म्हणजे एक पाणी व्यवस्था, दुसरा या शहरामध्ये मेट्रोचं जाळं पूर्ण करायचं आहे, आम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट सुधारायचं आहे, तिसरा म्हणजे या शहराचा रिव्हरफ्रंट, एज्युकेशन सिस्टीम, आरोग्य व्यवस्था, अशा सगळ्या गोष्टींवरती आम्ही खरं तर मुद्दे घेऊन पुढे चाललो आहे आणि जनतेमध्ये भरपूर खरं तर या प्रतिसाद मिळत आहे। कारण एकतर 4 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी डिझॉल्व झाल्यानंतर सत्ता नव्हती आणि मी आज पाहतो की नागरिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहेत। जे मुद्दे लोकांना पाहिजे, एकतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिकचा एक मोठा इश्यू होत चालला आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन आम्ही काय काढायचा प्रयत्न करतो आहे आणि हे सगळं करत असताना पार्लमेंट ते पालिका याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास आहे। तर एक गव्हर्नमेंट आलं तर लोकांना माहिती की आपली कामं चांगली होतील आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसवरती पण खरं तर येथील नागरिकांचा खूप विश्वास आहे। ज्या वेळेस मी नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, लोकांनी सांगितलं देवेंद्र भाऊ आहेत तर आमचं मतदान भारतीय जनता पार्टीला, आमचं मतदान या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारला, अशा पद्धतीने लोकांमधून ती भावना निर्माण होती। त्यामुळं जे प्रश्न आम्ही लोकांपर्यंत घेऊन जातो आहे, खरं तर ही निवडणूक आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लढतो आहे। त्यामुळं मला वाटत नाही की यावेळेस विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही पुढे येतो। 16 तारखेला जसं आम्ही पहिला नारा दिला आहे, अब की बार 100 पार, निश्चित ज्या पद्धतीने सगळ्या प्रभागांची विवेचना चालू आहे याच्यामध्ये अब की बार 100 पार होईल। गुलाल हा भारतीय जनता पार्टीचाच असेल असा मला विश्वास आहे।